अथांग समुद्र, शांत किनारा आणि निसर्गाच्या साक्षीने उभं असलेलं एक प्राचीन शिव मंदिर. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड परिसरात वसलेलं कराटेश्वर मंदिर म्हणजे श्रद्धा आणि शांततेचा अद्भुत संगम. आणि तेच आपण आज अनुभवणार आहोत. शेकडो वर्षाचा इतिहास, शांत वातावरण आणि मागे वर्षभर वाहणारा नैसर्गिक झरा हीच या मंदिराची खासियत आहे. आणि ही संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला हा अनुभव घेता येईल. प्रवास करत असताना आपल्याला अथांग समुद्राचा जो काही विहंग असा दृश्य आहे तो दृश्य आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आरेवारे बीचला लागून असणारा हा जो रस्ता आहे तो रस्ता आपल्याला अगदीच थेट कराटेश्वर मंदिरापर्यंत आपल्याला समुद्राचं दर्शन घेता येणार आहे. लहान मोठे बीच आणि त्या बीचवर असणाऱ्या पर्यटकांची गर्दी तुम्ही प्रत्यक्ष अनुभवताय. सुट्टीचा सीझन असला की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सुट्टी असो किंवा नसो, परंतु जर सुट्टी असेल तर मात्र पर्यटकांची गर्दी आपल्याला अफाट प्रमाणात दिसून येते. लहान मोठ्या खाड्यांमध्ये मासेमारी हा व्यवसाय केला जातो. या ठिकाणी तुम्ही उजवीकडे पाहू शकता जय विनायक मंदिर आहे, मंदिराचा परिसर आहे. मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष जय विनायक संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. मंदिरातील जय विनायकाचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि तिथूनच आपल्याला पुढचा प्रवास साधारणपणे रत्नागिरीपासून 47 किलोमीटर्स अंतरावर असणारा हा कराटेश्वर देवालय आहे. हा जो काही परिसर तुम्हाला समोर दिसतोय तो आहे JSW कंपनीचा परिसर, म्हणजेच जिंदाल कंपनीचा परिसर. आपण कमानीच्या आत प्रवेश केलेला आहे. आपला ठिकाण आलेला आहे. आपण या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी कराटेश्वर मंदिराची जी काही कमान आहे त्या कमानीवर या ठिकाणी काही सूचना फलक लावण्यात आलेल्या आहेत. त्या सूचनासुद्धा अवश्य वाचा आणि त्या सूचनेचं पालन करणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष तुम्ही भेट दिली की तुम्हाला पाहायला मिळणार आहे सूचना कोणत्या असतील किंवा तुम्ही अंदाज करू शकता. ठीक आहे. ते ट्रस्टीच्याकडून ह्या सूचना या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत, त्याचं पालन होणं गरजेचं असतं. या ठिकाणी जो काही परिसर आहे तो परिसर तुम्ही प्रत्यक्ष अनुभवताय. तर चला मित्रांनो, प्रत्यक्ष आपल्याला शिवलिंग म्हणजेच या ठिकाणी कराटेश्वर नावाने जे महादेवाचे मंदिर आहे त्या मंदिरात असणाऱ्या शिवलिंगाचं आपल्याला प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं आहे. फ्रेंड्स, आपल्याला शिवलिंगाचं किंवा महादेवाचं दर्शन घेण्यापूर्वी आपण या ठिकाणी छोटंसं जे काही मंदिर आहे गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेत आहोत. गणपती बाप्पाचं दर्शन झालं असेल आपल्याला तर कमेंट करायला विसरू नका, गणपती बाप्पा मोरया. सर्वांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं असेलच. आणि मंदिराच्या परिसरात एक छोटंसं वृंदावन आहे ते तुम्ही पाहू शकता. वृंदावनात तुळस लावण्यात आलेला आहे. खूप छान वाऱ्याची झुळूक आली की त्याच्यावर हलताना आपल्याला वृंदावनाच्या फांद्या दिसून येत आहेत. आपला प्रवेश झालेला आहे प्राचीन मंदिर म्हणजेच कराटेश्वर देवालयामध्ये. या ठिकाणी नंदेश्वर विराजमान झालेले आहेत. अगदीच जुन्या काळातील या ठिकाणच्या मूर्त्या तुम्ही अनुभवू शकणार आहात. स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर शेकडो वर्षापूर्वी बांधण्यात आलं. काही इतिहास अभ्यासकांच्या मते याचा संबंध प्राचीन शिलाहार काळाशी जोडला जातो.
येथील शिवलिंग अत्यंत पूजनीय मानलं जातं। मंदिराच्या मागे एक छोटंसं नैसर्गिक झरं आहे आणि ते झरं, त्या झऱ्यात वाहणारं पाणी हे वर्षभर वाहत असतं। या ठिकाणी तुम्ही मंदिरात पताके लावून मंदिराची शोभा वाढवलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। या मंदिरामध्ये महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात मंदिरात विशेष पूजा केल्या जातात। त्याचबरोबर भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। या ठिकाणी महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यामध्ये भजन, कीर्तन आणि अभिषेकांच्या कार्यक्रमांची परिसर भक्तिमय होत असते। तो प्रत्यक्ष सोहळा जो काही असतो तो महाशिवरात्री असेल, त्याचबरोबर श्रावण महिना असेल, या महिन्यामध्ये किंवा त्या दिवसात आपण तो प्रत्यक्ष सोहळा अनुभवू शकतो। प्रत्यक्ष या ठिकाणी नागदेवतांची मूर्ती, त्याचबरोबर नटराज आणि महादेवाची मूर्ती, शंख अशा मूर्त्यांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे, ते ठेवण्यात आलेले आहे। त्यांचं दर्शन आपण घेत आहोत। आणि आत्ता या ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यात जे काही शिवलिंग आहे, जुन्या काळातील प्राचीनकालीन शिवलिंग आहे, त्याचं प्रत्यक्ष आपल्याला दर्शन घ्यायला मिळत आहे। सर्वांनी कमेंट करायला विसरू नका। हर हर महादेव अशी कमेंट नक्कीच झालीच पाहिजे। मंदिराच्या बाहेरील परिसरात जर तुम्ही पाहिलं तर प्राचीनकालीन जे काही दीपस्तंभ आहे ते तुम्ही पाहू शकता। मंदिराच्या मागील बाजूला आपल्याला असे दीपस्तंभ पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर अथांग अशा समुद्राचा जो दृश्य आहे तो दृश्यसुद्धा पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे। मंदिराच्या बाजूलाच मोठा अथांग असा समुद्र लाभलेला आहे आणि म्हणून लाटांचा प्रचंड आवाज हा होत असतो आणि तरीसुद्धा या ठिकाणी ह्या मंदिरामध्ये आपल्याला एवढी शांतता मिळते, मन प्रसन्न होत असतो। प्रत्यक्ष जरी तुम्हाला येता येत नसेल तरी व्हिडिओच्या माध्यमातून का होईना आपल्याला हा प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी दर्शन घ्यायला हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। हे जे मंदिर आहे ते कोकणी पद्धतीने म्हणजे कौलारू मंदिर बांधण्यात आलेले आहे। प्राचीन काळात बांधण्यात आलेले हे मंदिर आहे। अप्रतिम अद्वितीय अशी रचना, खूप छान पद्धतीने आपल्याला हा दृश्य पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळत आहे। मंदिराच्या परिसरात एक औदुंबराचं वृक्ष आहे। आता औदुंबर म्हणजेच काय आपल्या सर्वांना माहितीच आहे। आणि ह्या ज्या पायऱ्या जात आहेत त्या पायऱ्या जाण्याचा जो काही मार्ग आहे तो आहे ज्या ठिकाणी नैसर्गिक झरा तयार झालेला आहे, म्हणजेच आपण त्याला गोमुख असंही म्हणू शकतो। गायमुखातून येणारा जो काही झरा आहे, पाण्याचा प्रवाह आहे, तो आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत, अनुभवणार आहोत। आणि त्याच ठिकाणी ह्या पायऱ्या जात आहेत। अथांग समुद्र, लाटांचा प्रचंड आवाज आपण प्रत्यक्ष अनुभवणार आहोत।
तर फ्रेंड्स, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला हरकत नाही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. बाय.